नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 7वी विषय भाषा व गणित स्कॉलरशिपची प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका विभाग 1 मध्ये मराठीचे प्रश्न आणि विभाग 2 मध्ये गणित विषयाचे प्रश्न असतात. यामध्ये आपण मराठी विषयाचे प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1 ते 3 साठी कविता आहे. व्हिडिओ स्टॉप करून कवितेचं वाचन करा. कवितेवर आधारित खाली काही प्रश्न विचारलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे कवितेवरून लिहायची आहेत. पहिला प्रश्न पहा, कवितेवर आधारित. कवितेत वर्णन केलेली वेळ कोणती आहे? पर्याय आहेत रात्र, दुपार, सकाळ, संध्याकाळ. त्यामधून उत्तर लिहायचं आहे. उत्तर पर्याय क्रमांक 3 सकाळ. 2 पक्षी कोणाचे गुणगान करीत आहेत? उत्तर पर्याय क्रमांक 1 सूर्याचे. 3 वाऱ्याने कोणते काम केले आहे? उत्तर पर्याय क्रमांक 3 सुगंध पसरविण्याचे. प्रश्न क्रमांक 4 ते 6 साठी सूचना. पुढील संवाद वाचा व त्या खालील विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तराच्या योग्य पर्यायाला निवडायचं आहे. व्हिडिओ स्टॉप करून संवाद वाचन करा. संवादावर आधारित पुढे प्रश्न दिलेले आहेत 4 ते 6. त्यांची उत्तरे आपण पाहणार आहोत. चौथा प्रश्न, वरील संवाद कोणत्या महिन्यात झाला आहे? पर्याय दिलेले आहेत पौष, श्रावण, कार्तिक, अश्विन. उत्तर पर्याय क्रमांक 4 अश्विन. संवादात किती जणांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे? उत्तर पर्याय क्रमांक 2 5. दवाखान्यात कोण उपचार घेत आहे? उत्तर पर्याय क्रमांक 3 शारदा. पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील दोन्ही शब्द समानार्थाचे आहेत? 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. पण, संकल्प, बाण, शर. पर्याय क्रमांक 1 आणि 3 उत्तर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 8 पहा. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? बालाजीच्या यात्रेला जाण्याचा बेत मी रद्द केला. रद्द हा शब्द आहे, त्याचा विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे. उत्तर पर्याय क्रमांक 4 निश्चित. प्रश्न क्रमांक 9, पुढीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. नशीबवान आणि पारितोषिक. पर्याय क्रमांक 3 4. 10वा प्रश्न, शिष्याने एकदम गुरुच्या पायांवर लोटांगण घातले. या वाक्यात शुद्ध लेखनाच्या एकूण किती चुका झाल्या आहेत? उत्तर पर्याय क्रमांक 1 4 चुका झालेल्या आहेत. शिष्याने हा सुद्धा एक शब्द चुकलेला आहे. एकदम हा सुद्धा, लोटांगण हा सुद्धा शब्द चुकलेला आहे. यानंतर 11वा प्रश्न, डॉक्टरांनी दिलेले औषध अचूक गुणकारी असे होते. या वाक्यातील अधोरेखित शब्दसमूहासाठी एक शब्द निवडा. पर्याय दिलेले आहेत अग्निबाण, रामबाण, गुणवंत, विघातक. उत्तर पर्याय क्रमांक 2 रामबाण. प्रश्न क्रमांक 12, पुढील वाक्यपूर्तीसाठी योग्य शब्दसमूह निवडा. रामराव निर्दोष असल्यामुळे पोलिसांनी त्यांना सही सलामत सोडून दिले. उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 13, वेळेवर उपस्थित असल्याचा फायदा. या अर्थाची म्हण कोणती? उत्तर पर्याय क्रमांक 1 हजीर तो वजीर. पुढील प्रश्न क्रमांक 14, पुढीलपैकी कोणत्या जोडशब्दात परस्परांचे विरुद्धार्थी शब्द आलेले आहेत? गुणगान, रीतिरिवाज, सगळे सोयरे, जमा खर्च. उत्तर पर्याय क्रमांक 4 जमा खर्च. 15वा प्रश्न, नग या शब्दाचे योग्य अर्थ असणारा पर्याय कोणता? उत्तर पर्याय क्रमांक 3 पर्वत, वस्तू. प्रश्न क्रमांक 16, पुढीलपैकी ऱ्हस्व स्वर कोणता नाही? उत्तर पर्याय क्रमांक 2 ई. प्रश्न क्रमांक 17, पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा वापर शब्दयोगी अव्यय म्हणून केला जात नाही? उत्तर पर्याय क्रमांक 4 संबंध. पुढील प्रश्न क्रमांक 18, पुढीलपैकी स्वीकारदर्शक केवळ प्रयोगी अव्यय नसलेला शब्द कोणता? पर्याय भले, ठीक, हा, जी. उत्तर पर्याय क्रमांक 1 भले. 19 प्रश्न, माझ्या वडिलांना पुस्तके जमवण्याची भारीच हौस होती. या वाक्यात किती शब्द नामाचे कार्य करीत आहेत? उत्तर पर्याय क्रमांक 2 3. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 20, पुढील वाक्यातील अधोरेखित नामाचे लिंग ओळखा. शाळेत घडलेले सर्व प्रसंग त्याने कथन केले. अधोरेखित शब्द प्रसंग. उत्तर पर्याय क्रमांक 3 पुल्लिंग.
प्रश्न क्रमांक 21 निश्चितपणे अनेकवचनी शब्द कोणता? उत्तर पर्याय क्रमांक 4 दिवस. प्रश्न क्रमांक 22 ताई म्हणाली महेश मला तुझी वही दे या वाक्यात किती विरामचिन्हे द्यावे लागतील? उत्तर पर्याय क्रमांक 2 4 किंवा ऑप्शन नंबर 4 सुद्धा उत्तर आहे. 3 विरामचिन्हे दिली तरी चालतील. प्रश्न क्रमांक 23 खालील वाक्यात योग्य वर्तमानकाळी क्रियापद कोणते येईल? 2 अचूक पर्याय निवडा. पुंगीच्या तालावर नाग. पर्याय पहा. डोलत आहे, डोलत होता, डोलत असतो, डोलत असेल. उत्तर पर्याय क्रमांक 1 आणि 3 डोलत आहे किंवा डोलत असतो. प्रश्न क्रमांक 24 अनिल या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? पर्याय पहा. राम गणेश गडकरी, बाभ बोरकर, कृष्णाजी केशव दामले. उत्तर पर्याय क्रमांक 4 आत्माराम रावजी देशपांडे. पुढील प्रश्न क्रमांक 25 विसंगत पर्याय निवडा. नेताजी सुभाषचंद्र बोस बरोबर आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर बरोबर आहे. कर्मवीर भाऊराव पाटील पाहिजे. इथे धोंडो केशव कर्वे दिलेला आहे, म्हणजेच उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. कर्मवीर धोंडो केशव कर्वे. चौथा पर्याय सुद्धा बरोबर आहे. सरदार वल्लभभाई पटेल. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहिली आहे. धन्यवाद.